माझं वाढलेलं वजन माझं 134.5 वजन होतं सर. माझं उंचीनुसार वजन म्हणजे उंचीनुसार वजन 75 किलो पाहिजे सर. मी आता 101 किलो वजन आहे. माझं 33.5 किलो वेट लॉस झालेलं आहे. 33.5. वाव, कॉंग्रॅच्युलेशन सर. जबरदस्त असा फॅट लॉस केलेला आहे सर. जबरदस्त. आपला इतकं वजन असतानाही आपण कन्सिस्टन्सी गेले 9 महिने कन्सिस्टन्सी आपण हा वर्कआउट करत आहात आणि सकस संतुलित आहार आणि कोचच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण हे फॉलो करत आहात. खूप खूप अभिनंदन आहे सर. सर हे जे आपण वेट लॉस केलेलं आहे साधारण 33 पॉईंट किती सर? 33.5 किलो, 33.5 किलो झाले सर. 33.5 केजीचा जो फॅट लॉस केलेला आहे हा किती महिन्यामध्ये केला आहे सर? तर माझं सुरुवातीला 24 किलो फॅट लॉस 3.5 महिन्यात झाला. त्याच्यानंतर दिवाळीत माझा 1 महिना वर्कआउट, माझं किराणा आणि बाकीचं दुकानचं काम असल्यामुळे 1 महिना वर्कआउट बंद होता आणि त्याच्यानंतर आता 12 ते 13 किलो फॅट लॉस झालाय. कॉंग्रॅच्युलेशन सर. जबरदस्त असं फॅट लॉस आहे सर. नक्कीच मी तर तुम्हाला सजेशन देईल की सर मॅरेथॉन कन्सिस्टन्सीने सातत्याने करा सर. नक्कीच आपलं आयडियल वेट नक्की अचीव होणार आहे. आणि कुणाल सर तर घेतच असतात आपल्या मॅरेथॉन. त्यामध्ये प्रत्येक मॅरेथॉन मध्ये न चुकता आपण भाग घ्यावा आणि आपला जो राहिलेला जो फॅट लॉस आहे तो नक्की आपण करू शकता सर. सर ह्या वाढलेल्या वजनाबरोबर आपल्याला काही डिसऑर्डर होते का सर? मला पाईल्सचा त्रास होता सर, भरपूर त्रास होता आणि मला 100 मीटर सुद्धा चालायचं म्हणलं तर मला धाप लागत होती आणि बरेच डिसऑर्डर होते वाढलेल्या वजनामुळे. चालायला होत नव्हतं. एकदम भरपूर असे म्हणजे कसलाही दिवसभर उत्साह राहत नव्हता. कामात कुठलंही लक्ष लागत नव्हतं. आता एकदम आज एकदम हे वाटतं. संध्याकाळी मी 3 ते 4 किलोमीटर रोज चालतो, 9 ते 10. वाव, कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि वर्कआउट पण आता एकदम एनर्जेटिक वर्कआउटची एनर्जी वाढलेली आहे. पूर्वी वर्कआउट मला होत नव्हता सुरुवातीला. आता वर्कआउटला जसं जसं एकदम एनर्जेटिक वर्कआउट होतं. येस येस. सातत्याने आपण 5 च्या बॅचला वर्कआउट करता सर. हा, सातत्य एकही दिवस. आपल्या भोसेगावचं एक वैशिष्ट्य आहे सर की तिथे ग्रुप वर्कआउट होतो, त्यामुळे अजून जास्त वर्कआउट आणि सातत्याने होत असणार हे 100% सर. कारण एकही दिवस वर्कआउट आम्ही कधी हे केलं नाही. येस येस येस. सकाळच्या मित्रांसोबत जर राहिलो तर आपला नक्कीच पॉझिटिव्ह माइंडसेट राहणार आहे सर. खूप छान. असंच सातत्याने जोडून राहा सर. सर आपण सांगितलं की आपल्याला पाईल्सचा त्रास होता, तर त्यामध्ये आपल्याला काय बदल झालाय सर आणि किती दिवसामध्ये झालाय? मला सुरुवातीला एकदम प्राईलचं मी 10 डॉक्टर सांगलीचे केलते. मला काय एकदम फरक कसलाच पडत नव्हता. मी इथं रॉयल फिटनेस मध्ये जॉईन झाल्यापासून दुसऱ्या महिन्यापासून कोणताही आजपर्यंत कसली पाईलचा त्रास नाही. जॉईन झाल्यापासून आपण सकस संतुलित आहार घेत आहात कंटिन्युअस. मी फॉर्म्युला 2 फॉर्म्युला 1 मी 2 टाइम शेक घेतो सर. येस येस येस. कंटिन्युअस शेक घेतो आणि फ्रेश. आणि 2 महिन्यामध्येच आपल्याला पाईल्सवर पाईल्सचा त्रास आपला कमी झाला, पूर्ण बंद झाला. पूर्ण कमी झाला का सर? पूर्ण आज तागायत कसलाही त्रास नाही सर. खूप छान सर. हा एक लाईफस्टाईल डिसीजच आहे सर. यातून मी पण गेलेलो आहे. मला एक खूप छान असा अनुभव आहे आणि याचा आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतरच मला याच्यात माझ्या शरीरामध्ये हा बदल जाणवलेला आहे की मला हा पाईल्सचा त्रास होत नाही. खूप छान सर. आपला 2 महिन्यामध्ये आपला हा पाईल्सचा जो त्रास होता हा कमी झाला आहे सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि असंच आपण पुढे कन्सिस्टन्सीने आपण इथे वर्कआउट करणार आहात आणि आपला छान असा आयडियल वेट गाठेपर्यंत आपण न थकता न चुकता आपण आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे आपलं डाएट फॉलो आणि कन्सिस्टन्सीने वर्कआउट करणार आहात सर. थँक्यू सर. आपण इथे आपला परिचय करून दिल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू.